पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे। आज दुपारी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कोथरूड भागात मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेच्या 3 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। तसंच गजा मारणेवरती मकोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते। गजा मारणेवरती मकोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली ही चौथी कारवाई आहे। याआधी 3 वेळा मकोक्का कारवाई होऊन सुद्धा गजा मारणेची दहशत कमी झालेली नाहीये, उलट ती वाढतच गेली आहे। आणि याचं कारण म्हणजे सर्वपक्षीय राजकारण्यांनी राजकीय फायद्यासाठी गजा मारणेला दिलेला जाहीर पाठिंबा। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। मंदार, गजानन मारणेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला कोथरूड भागात बेदम मारहाण केली। त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आणि त्यामुळे कोथरूडमध्ये दहशत आहे, भीती आहे। आणि ही काही एक घटना नाही, या आधी देखील असे प्रकार घडलेले आहेत आणि या दहशतीला जबाबदार कोण, तर गजा मारणे हे उत्तर दिलं जातं। परंतु हे उत्तर अर्धवट आहे। या पाठीमागे जर पूर्ण उत्तर द्यायचं झालं तर गजा मारणेला वेळोवेळी पाठिंबा देणारे सर्वपक्षीय राजकारणी, कारण गजा मारणे याच्यावरती पोलिसांनी याआधी 3 वेळा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली। अनेकदा त्याला अटक करण्यात आली, मात्र जामीन मिळून तो बाहेर आला की हेच राजकारणी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचतात। त्याचे फोटो जाहीरपणे सोशल मीडियावरती टाकले जातात आणि त्यातून या गजा मारणेची दहशत आणखी वाढत जाते। नजीकच्या काळात या गजा मारणेला कोण कोण भेटलं हे जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गजा मारणेला त्याच्या घरी जाऊन भेटले। त्यानंतर खासदार निलेश लंके हे देखील गजा मारणेला त्याच्या घरी जाऊन भेटले। त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे गजा मारणेने आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती गेले आणि त्यांनी गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला। गजा मारणेची बायको मनसेची नगरसेविका म्हणून कोथरूड भागातून निवडून आली आणि त्यानंतर या जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तर हे असं सर्वपक्षीय वर्तुळ आहे जे गजा मारणेला वेळोवेळी पाठिंबा देत असतं आणि त्यातून होतं असं की गजा मारणेची एक डॉन म्हणून छबी तरुण पिढीसमोर येते आणि त्यातून तरुण मुलं 19, 20, 21, 22 वर्षाची गुन्हेगारीकडे आकृष्ट होतात आणि गुन्हेगारी विश्वामध्ये त्यांचा प्रवेश होतो। गजा मारणेला अटक करून तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। तिथून जामीन मिळून तो जेव्हा पुण्याला यायला निघाला तेव्हा 300हून अधिक वाहनांच्या साथीने या गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आणि त्यामध्ये ही सगळी तरुण मुलं सहभागी झाली होती। तर हे का होतं, तर याचं उत्तर आहे राजकारण्यांकडून या गजा मारणेला असा जाहीरपणे दिला जात असलेला पाठिंबा। जाहीरपणे हे राजकारणी त्याच्यासोबत फोटो काढतात, उलट ते पसरवतात आणि त्यातून पोलिसांनी केलेली कारवाई ही वरवरची ठरते। याआधी 3 वेळा गजा मारणे आणि त्याच्या टोळीवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली, मात्र त्यामुळे त्याची दहशत, त्याच्या टोळीची दहशत कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढतच गेली। एकूण 28 गुन्हे या गजा मारणेवरती नोंद आहेत, त्यामध्ये 3 हत्येचे गुन्हे आहेत, 6 हत्येच्या प्रयत्नाचे आहेत आणि त्याशिवाय खंडणी, अपहरण, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणं असे इतरही अनेक गुन्हे आहेत। मात्र तरी देखील हे राजकारणी या गजा मारणेला भेटणं थांबवत नाहीत पूर्वी। धन्यवाद मंदार, तू दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।